नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज दिला. ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी आपण जो व्हिडिओ देत असतो तो हा व्हिडिओ आहे. सुरुवातीला मी माझ्या सगळ्या सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, असं स्टॅटिस्टिक्स सांगतं यूट्यूबचं की जवळपास 80 ते 85% मंडळी व्हिडिओ बघतात परंतु ते चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करावं. एक महत्त्वाचा चॅनल आपल्या संग्रही कायम असावा या दृष्टीने ही माझी विनंती आहे. आपण गेले काही आठवड्यापासून जो अंदाज दिलेला होता त्यामध्ये आपला पहिला अंदाज होता की अंदमानामध्ये मान्सून वेळेच्या अगोदर आठवडाभरी तो अंदाज आपला बरोबर आला होता. त्यानंतर आपण केरळमध्येही मान्सून वेळेच्या आधी येईल असा अंदाज दिला होता, परंतु काही वादळी प्रणाली ही अरबी समुद्रामध्ये विकसित झाल्या आणि त्यांनी मान्सून रोखला आणि पर्यायाने तो 4 दिवस उशिराने आला. त्यामुळे आपला केरळमधला अंदाज चुकला आणि साधारणपणे मी यापूर्वी सांगितलं होतं की मान्सूनच्या प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी निर्धारित असतात आणि त्यामुळे या मान्सूनच्या प्रक्रियेमध्ये कधी कधी अंदाज चुकण्याची शक्यता असते. थोडेफार 1-2 दिवस मागे पुढे होण्याची शक्यता असते. मात्र महाराष्ट्रात देखील आपण 7 तारीख दिली होती आणि वेळेच्या अगोदरच 6 तारखेलाच मान्सून तर कोकणात पोहोचलेला आहे. आज मात्र मान्सूनने फारशी प्रगती कोकणाच्या दिशेने म्हणजे महाराष्ट्रात केलेली नसली तरी पूर्व भारतामध्ये 2-3 राज्य जवळपास कव्हर केलेत. म्हणजे पूर्वेकडून मान्सूनने आज बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे. महत्वाची बाब आहे की आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की संपूर्ण महाराष्ट्र मान्सून कधी व्यापेल आणि दुसरा महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस कधी होईल. त्यामुळे या दोन्ही प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. आता सध्या साधारण गोव्याच्या आजूबाजूने एक चक्राकार स्थिती तयार झालेली आहे आणि तिची ट्रफ जवळपास बिहारमध्ये असलेल्या चक्राकार स्थितीपर्यंत पोहोचलेली असल्यामुळे आपल्याला जवळपास छत्तीसगड, कर्नाटक किंवा अगदी ओरिसापर्यंत पाऊस होताना दिसतोय. त्यामुळे साधारण या ज्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत या पुढे देखील चालू राहणार आहे. जसा मान्सून पश्चिमेकडून प्रगती करतोय तसाच तो आता पूर्वेकडून देखील प्रगती करण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणात बाष्प किंवा ढग हे पूर्व भारताकडे जमा होऊ लागले आहे आणि बंगालच्या उपसागरातून जो बाष्पाचा पुरवठा त्याला होतोय तो देखील अतिशय अनुकूल आहे आणि त्यामुळे पूर्वेकडून मान्सून आता गतिमान पद्धतीने पुढील काम करेल असं दिसतंय आणि जूनमध्ये पूर्व भारतामध्ये जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये अतिवृष्टी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. आता महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोव्याच्या दरम्यान जी काही चक्राकार स्थिती आहे तिचं कमी दाबात रूपांतर आणि नंतर वेलमार्क लो प्रेशर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर असं झालं तर मात्र कोकणामध्ये पुढील 8 दिवसामध्ये मुसळधार पाऊस काही भागामध्ये होऊ शकतो आणि मान्सून 10 तारखेपर्यंतच मुंबईला पोहोचू शकतो असा अंदाज आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याकरता मान्सूनला अजून माझ्या अंदाजानुसार तरी 15 तारीख उजाडू शकते किंवा जर कारण आता सध्या जी आपण अवस्था बघतोय ती उत्तर भारतातून जे काही अतिउंचीवरचे वारे आहेत ते अजून मान्सूनला व्यत्यय निर्माण करतायत आणि या व्यत्ययामुळे मान्सून पुढे सरकण्यात मर्यादा आहेत. शिवाय साधारणपणे अनुकूल वाऱ्यांची दिशा असेल आणि WDचा प्रभाव कमी असेल तर मान्सून गतिमान पद्धतीने पुढे सरकत असतो. म्हणजे काही वर्ष आपण मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये एकदाच मान्सून आलेला देखील बघितलेला आहे, परंतु यावर्षी तसं होईल असं वाटत नाही. तरी देखील आपण बघूयात की मान्सून शेवटी निसर्गामध्ये जे काही बदल होतात वातावरणामध्ये त्यानुसार त्याची पुढील वाटचाल करत असतो. आता संपूर्ण महाराष्ट्र मान्सून जरी व्यापणार असला तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भाचा काही भाग
हा थोडा अवधी लागू शकतो असा आमचा अंदाज आहे. आणि जर पूर्वेकडील शाखा अधिक प्रबळ झाली तर विदर्भामध्ये पूर्वेकडून देखील मान्सून येऊ शकतो असं सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे आपण बघूयात की नेमकी यावर्षी काय घडतंय. कारण जर गोव्याजवळची चक्राकार स्थिती विरून गेली, कमजोर झाली, तर मात्र पश्चिमी शाखेचा मान्सून हा 10 ते 15 दिवस रखडण्याची शक्यता राहील. आणि मग तेव्हा मात्र पूर्वेकडील मान्सून हा गतिमान बनण्याची शक्यता राहील. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पेरणीयोग्य पावसाला आपल्याला अजून, म्हणजे आज 7 तारीख आहे, कमीत कमी 20 दिवस तरी आपल्याला अजून पाहिजे. याचे कारण असं आहे की 23, 24, 25 मी आपण यापूर्वी 22 तारीख सांगितलेली आहे. 22 तारखेपासून पुढे जवळपास आठवडाभर आपल्याला, म्हणजे मान्सूनचा या जून महिन्याचा शेवटचा आठवडा हा अधिक पावसाळी असण्याची शक्यता आहे. शिवाय जुलैचा पहिला आठवडा देखील पावसाळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा हा पेरणीयोग्य पावसाचा आठवडा आहे. आणि आपण पेरणी संदर्भात जो पावसाचा अंदाज यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 22 तारखेनंतर किंवा 20 तारखेनंतर ही प्रक्रिया घडेल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पेरणीला अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती ही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर, काही प्रमाणात दक्षिण अहिल्यानगर आणि दक्षिण बीड, धाराशिव आणि लातूरपर्यंत, अगदी नांदेड, परभणीपर्यंत थोडा जलद गतीने पेरण्या होऊ शकतात. कारण या ठिकाणी 8, 9 आणि 10 तारखेला देखील चांगलं पावसाळी क्षेत्र दिसतंय. शिवाय 11, 12, 13 आणि 14 तारखेला देखील पूर्व विदर्भात पाऊस होणार आहे. त्यामुळे या भागात, काही भागात म्हणजे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये दक्षिणी भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे तो पेरणीयोग्यच पाऊस होईल असं सांगता येणार नाही, परंतु या भागात पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांना जर सल्ला द्यायचं झालं तर मी असं सांगेल की पेरणीची घाई करू नका, धूळ पेरणी टाळायचा प्रयत्न करा. कारण यावर्षीची अडचण अशी आहे की यावर्षी पावसाचा गॅप मोठा असणार आहे. आणि माझा अंदाज आहे की 15 तारखेपासून 21 तारखेपर्यंत बहुतांश महाराष्ट्रामध्ये पावसाळी खंड असण्याची शक्यता आहे. तर या उलट मी सांगतो, उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ याचा उत्तरेकडील भाग, या ठिकाणी जवळपास 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत हा 10 दिवसाचा खंड असण्याची शक्यता आहे. त्यामुळं या मोठ्या खंडामुळे काही ठिकाणी पेरलेली पिकं ही काही अडचणीत येऊ शकतात. दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभं राहू शकतं, ही देखील अडचण आहे. आता आपण जर जून महिन्याच्या पहिल्या 5 दिवसात किती पाऊस झाला हे जर बघितलं तर जवळपास सरासरीच्या 37% पाऊस झालाय. म्हणजे 63% पाऊस हा डीपीसेटमध्ये म्हणजेच कमी झालेला आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की जून महिन्यापासूनच पावसाची घट नोंदली जाऊ लागली आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपण 94 ते 92% अंदाज जूनसाठी दिलेला आहे. आणि त्यामुळे जून महिना हा देखील सरासरीपेक्षा कमी पावसाचा आहे हे आपण गृहीत धरून चला. शेवटचा आठवडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस हाच महाराष्ट्राची सरासरी नोंदणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, IMDने दिलेला देशाचा अंदाज आणि आपण दिलेला महाराष्ट्राचा अंदाज यामध्ये फरक आहे. कारण डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेला अंदाज हा 98% आहे, तर आपण दिलेला अंदाज 26 जानेवारी हा 97% आहे. आणि मला माहिती आहे की या 98-97च्या आजूबाजूलाच महाराष्ट्राचं वार्षिक पर्जन्य असणार आहे. 1-2% फक्त फरक असण्याची शक्यता मागे पुढे आहे. आपण तरी देखील 5% प्लस मायनस गृहीत धरलेला आहे. त्यामुळे तो मॉडेल एरर असतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यामुळे महाराष्ट्रातून मान्सूनला पुढे जाण्याकरता अजून जवळपास 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की महाराष्ट्रात पूर्ण ओलांडण्याकरता मान्सूनला अजून बऱ्याच अडथळ्यांना पार करावं लागणार आहे. आणि त्यामुळे आपण ही बाब लक्षात घेणं आवश्यक आहे की पेरणी करून शेतकरी फसणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे.
यावर्षी घाईघाईत पेरणी करणं किंवा स्थानिक स्वरूपाचा मान्सून पूर्व पावसावर पेरणी करणं हे अडचणीचं ठरणार आहे. पुढचे पावसाचे खंड बघून आपण हा निर्णय घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे निर्णय हा शेतकऱ्यांनीच घ्यायचा आहे. फार तर IMDचे अंदाजही तुम्ही बघा, परंतु आम्ही तुम्हाला केवळ मार्गदर्शक आहोत. त्यामुळे आमच्या मार्गदर्शनाचा तुम्ही निर्णय घेण्यासाठी उपयोग करा. त्यामुळे मी विनंती करतो की ज्या जिल्ह्यांमध्ये मी 10 दिवसाचा तर काही जिल्ह्यांमध्ये 6 दिवसाचा खंड सांगितलेला आहे, ते जिल्हे आपल्या लक्षात आलेले असतील आणि त्यानुसार आपल्याला त्या त्या जिल्ह्यात निर्णय घ्यायचा आहे. 5-6 दिवसाचा खंड ज्या जिल्ह्यात सांगितला त्या ठिकाणी पेरणीची फार अडचण येणार नाही, परंतु 10 दिवसापेक्षा जास्त खंड जर झाला तर त्या ठिकाणी मात्र पेरणी अडचणीत येऊ शकते, हे देखील लक्षात ठेवा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला एकूण जून आणि जुलैमध्ये पावसाची परिस्थिती काय असू शकते याचा अंदाज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. परंतु एक पुसटशी कल्पना देऊन ठेवतो. शेवटचा आठवडा हा जूनचा चांगला आहे, जुलैचा पहिला 15 देखील चांगला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही.